गृहिणींसाठी खास किचन टिप्स. नंबर 1. दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे 3 किंवा 4 देठ टाकावेत. त्यामुळे दही घट्ट लागते. मिरचीच्या देठात एन्झाईम्स नावाचा घटक असतो, त्यामुळे दही घट्ट होते. नंबर 2. डाळ मखनी बनवताना काळ्या उडदाची अख्खी डाळ वापरावी. ती कमीत कमी 7 ते 8 वेळा धुवून भिजत ठेवावी. यानंतर ती डाळ न धुता शिजवा, त्यामुळे डाळीला विशिष्ट चव येते. नंबर 3. बिर्याणी, डाळ तडका या पदार्थांना स्मोकी फ्लेवर असला तर त्याला छान टेस्ट येते. यासाठी बिर्याणी, डाळ तडका झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्या. त्यात 2 किंवा 3 लवंगा आणि 1 टीस्पून तूप कोळशावर टाका. त्यानंतर घट्ट झाकून ठेवा. त्यामुळे 3 ते 4 मिनिटात मस्त स्मोकी फ्लेवर येईल. नंबर 4. हिरव्या भाज्यांमध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो. अनेकदा भाजी शिजवताना भाज्यांचा हिरवा रंग निघून जातो. त्यामुळे या भाज्या शिजवताना 1 टीस्पून खाण्याचा सोडा टाकावा. त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो. तसेच हिरव्या भाज्या शिजवताना कधीही झाकण ठेवून शिजवू नये. नंबर 5. लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम समजले जाते. मात्र लसूण पटकन सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा. त्यानंतर एका घट्ट झाकण्याच्या डब्यात घालून जोरात हलवा. त्यामुळे लसणीची सालं निघून जातील. नंबर 6. शेंगदाणे ओव्हनमध्ये छान भाजले जातात. एका विशिष्ट तापमानावर शेंगदाणे भाजा, त्यामुळे चांगली चव येते. नंबर 7. जर घरात एक्सपायरी झालेले टोमॅटो केचप असेल तर ती तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांना लावून ठेवा, त्यामुळे ती चकाकतील. नंबर 8. कापलेले सफरचंद ऑक्सिडेशन रिॲक्शनमुळे ते काळे पडतात. त्यामुळे सफरचंद कापल्यानंतर त्यावर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर लावा, त्यामुळे ते काळे पडणार नाही. सॅलड करताना ही टीप नक्की वापरावी. नंबर 10. जैन जेवण बनवताना कांदा किंवा लसूणचा वापर करता येत नाही. त्यामुळे जैन जेवण चविष्ट बनवण्यासाठी ओवा आणि हिंगाचा तडका द्या. जेवण हॉटेलसारखे टेस्टी होईल. नंबर 11. भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते. ते पुन्हा वापरता येत नाही. अशा वेळी थोडा शिजलेला भात त्या गरम तेलात घालावा. त्यामुळे तेलाचे काळे कण भाताला चिकटतात आणि तेल स्वच्छ होते. नंबर 12. छोले भटुरे करतेवेळी भटुरेचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा कुस्करून टाकावा. त्यामुळे भटुरे छान फुगतात आणि मऊ राहतात. नंबर 13. अनेकदा आपण कडधान्य भिजत घालायला विसरतो, पण जर तुम्ही कडधान्य भिजत घालायला विसरला असाल तर ते शिजवताना त्यात थोडा सोडा घालावा. नंबर 14. पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते. यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाकावे, त्यामुळे मीठ मोकळे राहते. नंबर 15. काजू, बदाम, अक्रोड भाजून थंड करून हवाबंद बरणीत ठेवा. त्यामुळे ते खवट होणार नाही, तसेच ते कडक राहतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.